मंडळी नमस्कार। नागपूरला सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात दाऊदचा माणूस सलीम कुत्ता, त्याचा नाच, लग्न, त्याच्यासोबतचे फोटो आणि व्हिडिओ हा विषय प्रचंड गाजतोय। हा सलीम कुत्ता खरं तर 92च्या बॉम्बस्फोटातला गुन्हेगार, पण आता सध्या पेरोलवर असताना त्याच्यासोबतचा नाचाचा विषय चांगलाच गाजलाय। त्यात आता भर पडले ती गिरीश महाजन यांच्या लग्नातल्या एका उपस्थितीच्या व्हायरल झालेल्या फोटो। मंडळी त्याचं झालं असं की भाजपचे आमदार नितेश राणे यांनी उबाठा गटाचे नाशिकचे प्रमुख सुधाकर बडगुजर यांचा दाऊदचा हस्तक सलीम कुत्ता याच्यासोबतचा नाचतानाचा व्हिडिओ आणि फोटो दाखवले। थेट सभागृहात दाखवलेल्या फोटोमुळे एकच खळबळ उडाली। आता सत्ताधाऱ्यांनी केलेल्या या आरोपांना उत्तर द्यायचं कसं आणि विरोधकांची हेच उत्तर देताना पंचायत झाली। शेवटी 2 दिवसानंतर शोधाशोध करत सरकारला कोंडीत पकडण्यासाठी गिरीश महाजन यांच्याबद्दलचा एक जुना फोटो सापडला। राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार एकनाथ खडसे यांनी याबद्दलचं आधी सूतोवाच केलं। खडसे आणि भाजपचे आमदार गिरीश महाजन यांच्यातले आरोप प्रत्यारोप हे कमी होते की काय, पाठोपाठ विधान परिषदेत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी महाजन यांचे काही फोटो दाखवले आणि थेट SIT चौकशीची मागणीही केली। पण या सगळ्यातली वस्तुस्थिती समोर आली ती गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उत्तरानं। नाशिकच्या एका मौलवींच्या पुतण्याच्या लग्नाचा 2017-18 मधला हा फोटो आहे। याचा संबंध सलीम कुत्ताशी जोडून महाजन यांच्यावर आरोप करण्यात आले। पण हे आरोप होताच संकटमोचक अर्थात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे संकटात सापडलेल्या आपल्या मित्राकरता धावून आले। मुस्लिम धर्माचे नाशिकचे सर्वात मोठे धर्मगुरू ज्यांना शहरे खतीब असं म्हटलं जातं, त्यांच्या पुतण्याचं ते लग्न होतं आणि पालकमंत्री म्हणून केवळ गिरीश महाजनच नाही तर नाशिकमधले सर्वपक्षीय नेते, अनेक अधिकारी या लग्नाला उपस्थित होते। शहरे खतीब यांचा दाऊदशी कुठलाही संबंध नाही असं गृहमंत्र्यांनी सभागृहात स्पष्ट केलं आणि या फोटोवरून व्हिडिओवरून उडालेली धूळ खालती बसवण्याचा प्रयत्न केला। अर्थात खडसे आणि महाजन यांच्यात विळा भोपळ्याचं सख्य हे आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे। त्यामुळे हे दोन्ही नेते एकमेकांना कोंडीत पकडण्याची एकही संधी सोडत नाहीत। तशी संधी मिळताच खडसे आक्रमक झाले, पण त्यांच्या हाती काहीच लागलेलं तूर्तास दिसत नाही। दुसरीकडे खडसे आणि दानवे यांच्या आरोपांमध्ये काही तथ्य नसल्याचं समोर आलं आणि महाजन यांनी सुटकेचा निश्वास सोडला। आता थेट विधानसभा निवडणुकांच्या पर्यंत परस्परांना कोंडीत पकडण्याचे सत्ताधारी आणि विरोधकांचे असे टोकाचे प्रयत्न मात्र नेहमीच होताना दिसतील। तुम्हाला याविषयी काय वाटतं किंवा तुम्हाला अन्य कुठले व्हिडिओज ऐकायला आवडतील आम्हाला जरूर कळवा।